नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना. आज मी तुम्हाला उडदाचे पापड बनवण्याचे शिकवत आहेत. म्हणजे प्रत्येक जणीला येतात, परंतु यामध्ये खास अशी एक ट्रिक्स आहे जेणेकरून तुम्हाला तुम्ही जर पापड तुम्ही उडदाचे लाटत असाल घरात तर ते पोळपाटाला चिटकू नये म्हणून एक खास ट्रिक्स तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे तुम्ही कितीही मोठा पापड लाटा, कितीही न पापड उचलता कितीही मोठा पापड लाटा, अगदी एकदम पातळ कागदासारखा आपला पापड तयार होईल. आणि त्यासाठी असं खूप घट्ट पीठ मळण्याचीही गरज नाही. ही आज मी ट्रिक्स तुम्हाला सांगत आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर सर्वात प्रथम मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की उडदाचं पापडाचं पीठ हे खूप घट्ट मळायचं किंवा व्यवस्थितच मळायचं, परंतु मी खूप असं घट्टही मळलेलं नाही आहे. मी एकदम मीडियममध्ये जसे थोडंसं किंचित सैल पीठ मळलेलं आहे मी, कारण जेणेकरून पटकन इझिली मला करता येईल आणि हात पण दुखणार नाही माझं. त्यासाठी मी किचन ओट्यावरतीच आहे ना ते थोडंसं त्याला म्हणजे ते कुटून घेतलेलं आहे. त्यानंतर हाताने त्याला ओढून घेतलेलं आहे. त्यामुळे कसं होतं पटकन आपला पापड ताणला जातो. तर आणि त्यानंतर मग मी चांगल्या पद्धतीने ओढून घेतलं, ते पूर्ण एकजीव पीठ झालं. त्यानंतर त्याच्या अशा छोट्या छोट्या मी लाट्या बनवलेल्या आहे. तर तुम्हाला जी ट्रिक्स आहे तर ती मी सांगत आहे आत्ता, मेन सगळ्यात महत्त्वाची. तर आपल्याला त्यासाठी आपल्याला एक पोळपाट घ्यायचा आहे. त्या पोळपाटाला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. म्हणजे काय तर तो ओला करायचा आहे आपला पोळपाट. आणि जी आपली भाजीची जी पिशवी येत असते, आपण कोणतीही भाजी घ्यायला गेल्यानंतर जी प्लास्टिकची पिशवी येते ना, तर ती काय करायची, तर ती फाडायची आहे, म्हणजे कापायची आहे एका साईडला. आणि ती पण ओली करायची आहे. आणि ओली करून आपल्याला अशा पद्धतीने पोळपाटाला ती लावायची आहे. एकदम परफेक्ट लावायची आहे. कुठेही घडी वगैरे त्याची बसली नाही पाहिजे. आणि खाली पाणी टाकल्यामुळे ते परफेक्ट चिपकून बसतं. तर ते चिपकून बसल्यानंतर एकदम छान ते प्लेन होत असतं. आणि त्यामुळे काय होतं की आपण जो पापड करतो तर तो पापड त्या प्लास्टिक असल्यामुळे अजिबात तो खाली चिटकत नाही. तर त्यासाठी मी वरती थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे. आणि हे पापड करताना आपल्याला तेलाची पिठाची काहीच गरज नसते. किंचित मी पिठात फक्त पापड एकदाच बुडून घेतलेला आहे. त्यानंतर मी हा पापड लाटण्यासाठी घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम तो म्हणजे तेलाचा थेंब न घेता मी लाटत आहे. तर तुम्ही हा पापड कितीही लाटा, म्हणजे अगदी आणि उचलण्याची पण याला गरज पडत नाही. सारखा म्हणजे आपण किती पण तुम्ही लांबू शकता, किती पण, तरी तो अजिबात पोळपाटाला चिटकत नाही. जरी चिटकला तरी खाली प्लास्टिक असतं, त्यामुळे इझिली तो पटकन निघू शकतो. तसं आपण विदाऊट जर प्लास्टिकचा वापर केला तर आहे ना, तो पापड आपण लाटताना काय होतं, तो सारखा त्याला चिटकत असतो. त्यामुळे आपण पीठ खूप लावतो आणि पीठ लावल्यामुळे तो आपला पापड काय होतो, पांढरा होतो. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, आपला पापड छान होण्यासाठी अशा पद्धतीने ही ट्रिक्स वापरलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी अजिबात पापड उचललेला नाही. ह्या अशा पद्धतीने मी सर्वही पापड करून घेतले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पापडाचं पीठ दळण्यासाठी मी स्वच्छ ते पुसून घेतलं आणि त्यामध्ये थोडासा साबुदाणा टाकला नेहमीप्रमाणे. त्यामुळे आपले पापड एकदम छान होतात. बरेच जण मुगाची डाळ टाकतात, परंतु मी मुगाची डाळ नाही टाकली. मुगाची डाळ जर टाकली तर आपले पापड पिवळे होतात. म्हणून मी फक्त उडदाची डाळच पापड बनवलेले आहे आणि थोडंसं साबुदाणा टाकलेला आहे त्यामध्ये. हे बघू शकता तुम्ही किती छान प्रमाणात आपला पापड हा लांबतो आहे. जरासुद्धा मी उचलत नाही आहे. आणि जेवढं म्हणणार तेवढं, आणि हात पण दुखत नाही. मेन म्हणजे बरेच कडक पीठ जर असेल ना तर आपला हात काय होतो, आपण पातळ लाटून लाटून ह्या उडदाच्या पापडाला हात खूप दुखून येतात. त्यामुळे बरेच जण घरी करण्याचा प्रयत्नच करत नाही पापडाचा. परंतु मी एकदम इझिली चपातीचं पीठ जसं आपण करतो चपाती लाटण्यासारखं मी असं लाटलेलं आहे. त्यामुळे माझा हात बिलकुल दुखलेला नाही आणि एकदम इझी पद्धतीने पटकन फास्टमध्ये आपला हा पापड तयार होतो. खूप वेळ त्याला लाटावं लागत नाही. थोडंसं लाटणं जरी हरवलं तरी तो इझिली पटकन, कारण पीठ पण कडक नसतं, खाली प्लास्टिक पण असतं आणि पापड खाली चिटकत पण नाही. त्यामुळे हा इझिली पापड होतो. आणि मेन म्हणजे याला तेल लावायची गरज नाही. तेल जर लावलं तर वास येतो वर्षभर टिकण्यासाठी. तर हा पापड बिना तेलाचा, बिना पिठाचा खूप छान पद्धतीने आपला हा पापड होत असतो. तर मी असे सर्वही पापड इझिली पटपट लाटून घेतलेले आहे. आणि मला बिलकुल हा पापड लाटताना कंटाळा नाही आला. आणि जर तुम्हाला असं वाटेल आता ह्या प्लास्टिक आहे, त्याचं जर कोरडा पडला तर खाली त्याला आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि परत तो चिपकून घ्यायचा आहे. जर त्याची घडी जर पडत असती तर म्हणजे तो पापड जो पेपर आहे ना तो कोरडा होत असतो, चिकटपणा त्याचा कमी होतो.
तर त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी ओतून घ्यायचं. आणि हे बघा, हे सगळे पापड मी हातावरतीच केलेले आहे. 4 किलोचे पापड मी हातानेच लाटलेले आहे. तर माझे पापड बघा तुम्ही तळल्यानंतर खूप छान असे कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळून जातात. तर तुम्ही नक्कीच करा.